Today we are going to learn mathematics chapter circle. In 6th standard we learn about the circle. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ हा गणितातील पाठ अभ्यासणार आहोत. Circle means वर्तुळ. In this circle we know which are the radius, which are the chords and which are the diameters. Let us recall, fill the boxes. या वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचं जे अंतर असतं तिला आपण त्रिज्या म्हणतो. या वर्तुळामधील कोणकोणत्या त्रिज्या आहेत त्यांची आपल्याला नावं याच्यामध्ये लिहायची आहेत. Which are the radi? From center of the circle and any point on the circle. Which are the radius first? O A is a radius. Second, O B. Next, O F and O C. These are the radius in the circle. वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. अनेक त्रिज्या असतील तर त्याला आपण रॅडी असं म्हणतो. आता या वर्तुळामध्ये आपल्याला कॉर्ड्सची नावं लिहायची. कॉर्ड्स म्हणजे काय तर जीवा. वर्तुळामध्ये ज्या जीवा दाखवलेल्या आहेत त्यांची आपल्याला नावं याच्यामध्ये लिहायचे. रिमेंबर दिस, longest chord is a diameter. Which are the chords? The distance in 2 points on the circle is called chord of the circle. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूपर्यंतचं अंतर, दोन बिंदू मधलं अंतर, वर्तुळावरील दोन बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाची जीवा. कोणकोणत्या जीवा आहेत? ई सी ही एक कॉर्ड आहे म्हणजे वर्तुळाची जीवा. नेक्स्ट, विच इज ए डी. दोन बिंदू जोडणारं अंतर म्हणजे वर्तुळाची जीवा. द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. This is also a chord and this is diameter also. The longest chord is called diameter. Longest chord means which chord passes through the center of the circle is called diameter. Means AB also a chord and FC also a chord. If जर तुम्ही याच्यामध्ये नाही लिहिलं तरी चालेल आणि लिहिलं तरी चालेल. And which are the diameters? AB and FC are the two diameters. Which chord passes through the center of the circle? जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला आपण वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. Diameters means व्यास, chords means जीवा and radi means त्रिज्या. लक्षात ठेवा, सेंटर पासनं वर्तुळावरील बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाची जीवा आणि जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला आपण वर्तुळाचा व्यास म्हणतो. रॅडी, कॉर्ड्स अँड डायमीटर्स. नाउ circumference means परिघ. वर्तुळाचा परिघ आपण कशाला म्हणतो? In textbook, jar, plate or the some examples how to count the circumference. पुस्तकामध्ये आपल्याला एक बरणी दिलेली आहे, त्याचा circumference कसा मोजायचा ते आपण बघूया. सांगितलेलं आहे. Circumference means परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय तर आपण आकृतीची जशी परिमिती मोजतो तसं सर्कल मध्ये काय मोजलं जातं? सर्कमफरन्स मोजला जातो.
सर्कम्फरन्स म्हणजे याचा वर्तुळाचं हे माप, यांची लांबी. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा. सर्कम्फरन्स इक्वल टू सी इक्वल टू काय आहे, पाय डी, और सी इक्वल टू 2 pi r. This is pi is a Greek letter. Pi is a Greek letter and value of pi is constant. Pi ची व्हॅल्यू काय येते, 22/7 or 3.14. Pi is a Greek letter which is constant and value of pi is 22/7 or 3.14. Pi means the ratio of circumference and diameter. Ratio of circumference and its diameter. Circumference means 2 pi r and diameter means 2r. Ratio is pi. This pi is constant value. Is a Greek letter. Practice set 42. First question is complete the table given below. In this table, radius, diameter and circumference. We know now radius means r, diameter d, d equal to 2r, त्रिज्या व्यास, व्यास म्हणजे काय, त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. सर्कम्फरन्स म्हणजे परिघ, परिघ बरोबर काय आहे, 2 pi r or pi d. Let us solve the examples. First given is radius. आपल्याला किती दिलेली आहे त्रिज्या, 7 सेंटीमीटर त्रिज्या आहे. तर व्यासाची लांबी किती असेल, याच्या दुप्पट व्यास असतो, म्हणजे डायमीटर इक्वल टू 2 into radius. Hence d equal to 7 into 2 means 14 centimeter. Radius is 7 centimeter, diameter equal to 14 centimeter. And then find out the circumference. Circumference equal to, use any one formula. या दोन्ही पैकी कुठल्याही एका सूत्रामध्ये आपण किंमत ठेवू. त्रिज्या घेऊनही आपल्याला परिघ काढता येतो किंवा व्यासाची लांबी घेऊन आपण परिघ काढू शकतो. म्हणजे पाय डी आपल्याला माहित आहे, व्हॅल्यू ऑफ पाय याची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आहे, 22/7. डायमीटर इक्वल टू हाऊ मच, 14 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर त्रिज्या, 14 सेंटीमीटर व्यासाची लांबी आहे. आपल्याला काय काढायचंय, परिघ काढायचंय. तर या दोन्ही पैकी एक सूत्र आपण घेतलं. सर्कम्फरन्स बरोबर काय आहे, पाय डी, डी म्हणजे व्यास. आपल्याला माहिती आहे 7 1 जा 7, 7 2 जा 40. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलं किंवा 7 नी 14 ला भाग जातो, म्हणजे 7 1 7, 7 2 14. आता राहिलं काय, 22 गुणिले 2, 22 into 2, हाऊ मच, 44 सेंटीमीटर. Circumference equal to how much, 44 centimeter. Then next, in this example, second, diameter is given 28 centimeter. How much the length of radius, half of diameter, 40 centimeter. And then find out the
equal to means circumference equal to pi d. Value of pi 22/7 into how much 28. 7 4 28. 7 चौक 28 म्हणजे 7 नी 28 ला भागलं की किती येतं 4. म्हणजे काय राहिलं आता 22 गुणिले 4. 22 into 4 equal to 88 centimeter. Circumference equal to 88 centimeter. In the third example given is circumference and find out the length of radius and diameter. Given is circumference. Find out the radius and diameter. Use any one formula. Circumference equal to 2 pi r. Given is 616 circumference. आपल्याला परिघ दिलेला आहे. परिघ दिलेला आहे म्हणून आपण परिघाच्या ठिकाणी 616 ठेवलं. नंतर 2 गुणिले पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पायची व्हॅल्यू किती आहे? पायची किंमत 22/7 आणि आपल्याला काय काढायचंय रेडियस म्हणजे त्रिज्या काढायची. आता आपल्याला याला काय करावं लागेल बघा 616 into 7 equal to 2 into 22 44 into r. आपल्याला काय करायचंय हे भागाकारातलं जे 7 आहे ते आपण इकडे आणून गुणाकारात घेतलं आणि नंतर या दोन्हीचा गुणाकार केला. आता आपल्याला r ची किंमत काढायची आहे म्हणजे त्रिज्या काढायची आहे. तर काय करावं लागेल ह्या 44 ने याला भागावं लागेल. 660 into 7 upon 44 equal to r. आता याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. तर बघा पहिल्यांदा आपण 2 नी करू किंवा 4 नी केला तर चालेल. 4 1 4 4 1 4 4 1 4 याच्यामध्ये 2 उरतात. 4 पंचे 20 आणि 4 चौक 16. आता इथं राहिलं 154 भागिले 11. 154 ला 11 ने जर भागला तर काय येईल बघा. तुम्ही असे करून पाहिलं तर चालेल. 154 भागिले 11. 11 1 11 उरले 4. 11 चौक 44 म्हणजे r equal to 14 into 7. हा भागाकार तुम्ही बाजूला करून पाहिला तरी चालेल किंवा सिम्पलेस्ट फॉर्म केला तरी चालेल. त्रिज्या किती आली बघा 14 गुणिले 7. 14 7 98 म्हणजे रेडियस आली 98 सेंटीमीटर आणि याच्या दुप्पट काय असेल व्यास म्हणजे डायमीटर 98 into 2. One 96 centimeters. Fourth example. In this example given is circumference 72.6 centimeter. परिघाची लांबी दिलेली आहे 72.6 सेंटीमीटर. आपल्याला त्रिज्या आणि व्यासाची लांबी काढायची आहे. C equal to 2 pi r or pi d. By using formula find out the length of radius and diameter. 72.6 सेंटीमीटर हे काय आहे परिघ दिलेलं आहे. परिघ म्हणजे काय सर्कम्फरन्स. 72.6 72.6 बरोबर 2 into पाय ची व्हॅल्यू 22/7 into r. आपल्याला काय काढायचंय r काढायचंय. r equal to 72.6 into 7 upon 2 into
22. जे गुणाकारात आहे ते भागाकारात जाईल आणि जे भागाकारात आहे ते गुणाकारात येईल. 72.6 into 7 upon 44. आपल्याला हे दशांश चिन्ह जर काढायचं असेल तर आपण काय करतो, एक नंतर जर दशांश चिन्ह असेल तर त्याला आपण 10 ने भागतो, म्हणजे दशांश चिन्हाबद्दल आपण 10 घेतो. 726 into 7 upon 44 into 10. हे दशांश चिन्ह काढलं आपण, 10 खाली लिहिलं. आता आपल्याला काय करायचंय, याला संक्षिप्त रूपात लिहायचंय, म्हणजे आपल्याला हा भागाकार करायचाय. तर भागाकार करताना आपल्याला माहिती आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना 4 * 4 4 * 4 याला आपण 4 ने भागलं. 4 * 1 = 4 4 * 1 = 4. नंतर 4 * 1 = 4 किती उरतात इथं 3 4 * 8 = 32. जर 4 ने पूर्ण भाग जात नसेल तर आपण काय करू, याला 2 ने भाग करू. 2 * 2 = 4 2 * 2 = 4 2 * 3 = 6 2 * 6 = 12 2 * 3 = 6. आता बघा काय राहिले, 363 into 7 upon 22 into 10. 11 ने भाग जातो का बघा, 11 * 2 = 22 11 2 = 22 11 3 = 33 रिमेनिंग 3 11 3 = 33. 11 * 2 = 22 11 3 = 33 3 उरतात 11 3 = 33. आता काय राहिलं बघा, 33 into 7 upon 10 into 2 means 20. आपण यांचा गुणाकार करू. 7 * 3 = 21 ला 1 * 2 7 * 3 = 21 आणि 2 2 23. 7 * 3 = 21 ला 1 * 2 7 * 3 = 21 आणि 2 23 डिवाइडेड बाय 20. आता 20 ने आपल्याला याला भागायचंय. 20 * 1 = 20 असं भागा, किंवा याला 2 ने जर भाग घालून परत दशांश चिन्ह दिला तरी चालेल. 2 * 1 = 2 2 * 1 = 2 2 * 5 = 10 आणि 0.5. आता 10 ने परत जर भागायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल, इथे एक दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे r = काय येईल, 10 ने जर याला भागणं म्हणजे काय होईल, हा दशांश चिन्ह डावीकडे सरकेल, म्हणजे 11.55. लेंथ ऑफ रेडियस 11.5 इतकं जरी लिहिला तरी चालेल. and length of diameter equal to twice of the radius. (11.55 into 2) 5 2 * 5 = 10 ला 0 हातचाला 1 2 * 5 = 10 आणि 11 ला 1 हातचाला 1 2 * 2 = 3 आणि 2 * 2 म्हणजे काय झालं बघा, याची दुप्पट तुम्ही मिळवलात तरी चालेल. 11.55 11.55 23.1. Like this you can solve the examples. The second question in the practice set 42. If the circumference of a circle is 176 cm, find its radius. आपल्याला परिघाची लांबी दिलेली आहे 176 सेंटीमीटर आणि आपल्याला काढायची आहे त्रिज्या. In this example, C = 176 centimeter and find out how much the radius, length of radius. C = 176 centimeter. परिघ बरोबर किती दिलाय 176 सेंटीमीटर. आपल्याला त्रिज्येची लांबी काढायची आहे. तर त्रिज्येची लांबी काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल, C
C equal to 2 pi r. C equal to आपल्याला दिलेला आहे circumference equal to 176 equal to 2 into 22/7 into r. Find out length of radius. 176 into 7. डिवाइड असलेला आपण कशात घेतलं? गुणाकारामध्ये घेतलं आणि हे गुणाकारातलं भागाकारामध्ये. 2 into 22 means how much? 44 equal to r. 176 divided by 44. Simplest form 44 4 चा किंवा याला कन्वर्ट जरी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये केला तरी चालेल किंवा बाजूला भागाकार केला तरी चालेल. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 4 जा 4 16 and remaining 1, 4 4 जा 16. Remaining 44 divided by 11. 11 1 जा 11, 11 4 जा 44 means 44 4 जा 176. Therefore r equal to how much? 4 into 7 equal to 28 centimeter. This is the answer. लक्षात घ्या 176 सेंटीमीटर ही परिघाची लांबी आहे. आपण फॉर्म्युला लिहिला म्हणजे सूत्र कोणतं वापरलं? परिघ बरोबर 2 पाय r. r म्हणजे त्रिज्या. Third example, the radius of a circular garden is 56 centimeter. What would it cost to put a 4 round fence around this garden at a rate of 40 rupees per meter? या उदाहरणामध्ये सर्क्युलर गार्डन रेडियस दिलेली आहे. सर्क्युलर गार्डन आहे, त्याची रेडियस आहे 56 मीटर. सॉरी 56 मीटर. Radius of circular garden is 56 meter. What would it cost to put a 4 round fence around this garden? या बागेभोवती आपल्याला काय करायचंय? 4 पदरी कुंपण घालायचंय. तर कुंपण घालण्यासाठी पर मीटर म्हणजे प्रत्येक मीटरला 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल असं याच्यामध्ये विचारले. Radius of a circular garden is 56 meter. R equal to 56 meter. किती पदरी कुंपण घालायचं आपल्याला? 4 पदरी कुंपण. 4 पदरी कुंपण म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सर्कम्फरन्स म्हणजे याचा परिघ काढावा लागेल. आणि 1 round means circumference of the garden. How much rounds here? 4 rounds. Find out first. C equal to 2 pi r. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? परिघ काढावा लागेल. एक परिघ म्हणजेच काय असेल? सर्क्युलर गार्डनचा एक राउंड असेल. 1 round means 1 circumference. C equal to 2 pi r is a formula. Find out first circumference. Pi equal to 22/7 into r equal to 56. 7 8 जा 56. 7 नी 56 ला भाग जातो. 7 8 56. 2 into 22 into 8 equal to circumference. How much circumference? Find out. 2 into 8 to the 16. 8 to the 16 plus 1 17 and then multiply by 2. 176. 2 into 6 12. 1 carry. 2 7 the 14 plus 1 15. 2 1 the 2 and plus 1 352 meter is the circumference of this circular garden. 1 round means 1 circumference. Then 4 round.
length for 4 round fence equal to, for 1 round 352 meter, for 4 round how much? 4 into 352, 2 4 to the 8, 4 5 the 20, 2 carry, 4 3 the 12 plus 2, 14 meter. Required length equal to 1408 meter. For 1 meter rate is 40 rupees, and for 1408 meter length how much? Total rupees for 4 round fence equal to 1408 into 40. First write 0, 4 8 जा 32, 2 3 carry, 3 4 4 the 16, 1 4 1 the 4 and 5. How much? 56,320 rupees. Fourth example, the wheel of a bullock cart has a diameter of 1.4 meter. How many rotations will the wheel complete as the cart travels 1.1 kilometer? या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेले बघा, व्हील ऑफ अ बुलक कार्ट, बैलगाडीच्या चाकाचा व्यास आपल्याला दिले, डायमीटर मीन्स व्यास. हाउ मच? 1.4 मीटर. हाउ मेनी रोटेशन्स विल द व्हील कंप्लीट एज द कार्ट ट्रॅव्हल? 1.1 किलोमीटर अंतर बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर. ती गाडी 1.1 किलोमीटर अंतर जर कंप्लीट त्या गाडीने केलेलं असेल तर त्या चाकाचे किती रोटेशन्स किती पूर्ण केलेले आहेत असं आपल्याला विचारलंय. हाऊ मेनी रोटेशन्स म्हणजे ती किती वेळा पूर्ण फिरली किंवा त्या 1 रोटेशन्स ऑफ wheel equal to how much? Circumference of the wheel. In this example आपल्याला काय करायचं आहे? How many rotations. या उदाहरणामध्ये आपल्याला चाकाने किती फेरे पूर्ण केले, रोटेशन्स म्हणजे फेरे, किती पूर्ण फेरे केले ते आपल्याला विचारलेले. Given is D equal to 1.4 meter. Given 1.1 is distance in kilometer. Distance equal to 1.1 kilometer. Convert this kilometers in meters. We know 1.1 into 1000. How much? 1.1 into 1000 meters. Diameter of wheel equal to how much? 1.4 meter. आपल्याला व्यासाची लांबी दिलेली आहे. We know 1 rotation of wheel equal to 1 circumference. Means find out first circumference of wheel. Circumference of wheel equal to, formula is pi d. Given is diameter. Value of pi 22/7. Diameter how much? 1.4. 22/7 into 1.4. This decimal point
यामधलं जर दशांश चिन्ह आपल्याला काढायचं असेल तर आपण काय लिहितो खाली भागिले 10 म्हणजे 14/10 or multiply by 10 or divide by 10 also you can write 7 1 जा 7 7 2 जा 14 44 upon 10 equal to how much 4.4 meter. Circumference of wheel equal to 4.4 meter. Now distance complete by the bullock cart is 1100 meter. Number of rotations equal to distance divided by circumference. How much distance? 1100 divided by how much circumference? 4.4. Number of rotations equal to 1100. Here is decimal point into 10 upon 44. 11 1 जा 11 11 4 जा 44. Now remaining 100 into 10 upon 4. 100 divided by 4 equal to 25 into 10 means 250 rotations. Complete the bullock cart in 1.1 kilometer. Second point, next point is the circle, central angle and the measure of an arc. Central angle म्हणजे केंद्रीय कोन आणि कंसाचे माप. या फिगर मध्ये या आकृतीमध्ये बघा ए आणि बी हे दोन बिंदू जर आपण वर्तुळावर घेतले तर वर्तुळाचे किती भाग होतात? 2 भाग होतात. हा पहिला भाग आहे आणि हा दुसरा भाग. या 2 भागांना काय म्हटलं जातं? वर्तुळ कंस. आर्क म्हणजे कंस, वर्तुळ कंस. वर्तुळावर आपण 2 बिंदू घेतले त्याला आपण वर्तुळाचे जे 2 भाग आपल्याला दिसतात ए पासून या बी पर्यंत याला म्हटलं जातं मायनर आर्क म्हणजे लघु वर्तुळ कंस. लघु वर्तुळ कंस. 2 points on the circles divide the circle into 2 parts. Small part is called minor arc of the circle and big part is called major arc of the circles. This is major arc and this is minor arc. Name of arc is written like arc A X B. Arc A X B means from A to X and X to B. And name of this arc is arc A Y B. A Y B. This is major arc and this is minor arc. याला लघु वर्तुळ कंस तर याला आपण विशाल वर्तुळ कंस म्हणतो. आणि नंतर बघा जर वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे 2 भाग झालेले त्याला आपण काय म्हणतो? अर्धवर्तुळ. म्हणजे याला आपण सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. याला सेमी सर्कल. वर्तुळाचे 2 समान भाग झालेले दिसतात आपल्याला याला आपण सेमी सर्क्युलर आर्क म्हणतो. And measure of this semicircular arc we know. Measure of complete circle equal to how much? 360 degree. Means
measure of semicircular arc equal to 180 degree. 180 degree. These are semicircular arc means semicircle. अर्धवर्तुळाचं माप किती असतं? 180 अंश असतं. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 360 अंश. आता बघू आपण सेंट्रल अँगल म्हणजेच केंद्रीय कोन. या आकृतीमध्ये हा जो दाखवलेला कोन आहे, कोन AOB हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. वर्तुळाच्या दोन त्रिज्यामुळे केंद्रबिंदू जवळ जो कोन तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो? केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल याचं माप जर 70 डिग्री असेल म्हणजे याचं माप जर 70 अंश असेल तर या कंसाचं माप देखील तितकंच असतं किंवा जितकं कंसाचं माप असतं तेवढंच माप या केंद्रीय कोनाचं देखील असतं. म्हणजे या कंसामुळे तयार झालेला हा केंद्रीय कोन आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल केंद्रीय कोनाचं माप त्यांनी अंतर्लिखित केलेल्या कंसा इतकं असतं. म्हणजे आता बघा हा ही त्रिज्या आहे आणि ही पण त्रिज्या आहे. याच्या मधला जो भाग आहे त्याचं माप आणि याचं माप सारखंच असतं. Practice set 43. First question. If arc AXB and AYB are corresponding arcs and measure of arc AXB equal to 120 degree, then measure of arc AYB equal to dash dash. In the textbook, options are given. Find out the answer. Use the formula. Measure of arc AYB equal to 360 degree minus measure of corresponding arc. Finding out the measure of arc AYB and AXB are the corresponding arcs. Find out this measure. Arc AYB equal to 360 minus measure of corresponding arc. Means 360 degree minus given 120 degree. Answer is 240 degree. Given measure subtract from 360 degree, we get the corresponding measure of arc. Now the second question. Second question. Here in figure shown some arcs and write the names of minor arcs, major arcs and semicircular arcs. Observe this figure. Minor arcs. Which are the minor arcs in this figure? First, arc QXP. Arc PR. Arc XP. Arc QX. Like this you can write other names also. And then major arcs. Which are the major arcs? Arc P Q Y. Then arc X Y R. Like this you can write names of major arcs. And then semicircular arcs. Arc QP R and arc QYR. These are the some names of
minor arcs, major arcs and semicircular arcs. Now the remaining third example you can solve easily like this.